नमस्कार, तुम्ही पाहत आहात वायरलेस मराठी आणि आज आपल्यासोबत आहेत सचिन उर्फ श्याम आठवले. सर, तुमचा परिचय कसा? मी सॅम उर्फ सचिन शिवाजी आठवले, युवा महाराष्ट्र सेना या राजकीय पक्षाचा पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रभर आपण काम करतो आहे. तर माझी युवा महाराष्ट्र सेना जी आहे ती तरुणांच्यासाठी आणि अनेक जे प्रश्न आहेत समाजाचे यासाठी आम्ही या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि त्याचं काम आम्ही महाराष्ट्रभर करतो आहे. किती वर्ष झालं हे तुमची तरुणांची जी संस्था आहे स्थापन करून? मी 2016पासून युवा महाराष्ट्र सेना ही संघटना म्हणून चालवत होतो आणि 2023मध्ये हा राजकीय पक्ष म्हणून राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही ही रजिस्टर करून घेतलेली आहे. आता ज्या विधानसभाच्या निवडणुका ज्या उघडल्या आहेत त्यात तुम्ही फॉर्म भरलेला आहात. लोकांसमोर जाताना नेमका तुमचा मुद्दा काय असणार आहे? जर बघितलं असा तर अनेक वर्षापासून इथं घराणेशाही चाललेली आहे आणि आम्ही ती टॅगलाईनसुद्धा आमच्या ज्यावेळी नॉमिनेशन फॉर्म भरतो आहे त्यावेळी दिली होती, किती वर्ष घराणेशाही चालणार, यंदा गरिबाचं पोरगा आमदार होणार. याचं कारण असं आहे की मी स्वतः झोपडपट्टीमध्ये जन्मलो आहे. 10x10च्या खोलीमध्ये माझा जन्म झाला आहे आणि त्या स्लम एरियामध्ये असेल, गरिबांच्या घरामध्ये काय प्रश्न असतात, शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, तिथं ज्या इकॉनॉमिकली प्रॉब्लेम्स ज्या कमवण्यासाठी तो रोजगारचा प्रश्न त्या ठिकाणी उपलब्ध होतो आहे. तर खूप काही प्रश्न आहेत जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मल्याला लक्षात येणार नाही. त्याचबरोबर जर वाईट परिस्थिती बघितला इचलकरंजीची तर शिक्षण हब म्हणून आता सगळं तयार करत आहेत आणि या शिक्षण संस्था जर बघितला तर जे आता मेन दावेदार म्हणले जातात, ज्या भाजप पक्षाचे असतील किंवा इकडं आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे असतील, ह्या दोन्ही नेत्यांच्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत आणि त्यांच्याकडे कधी ना कधी त्यांनी सत्तासुद्धा भोगलेल्या आहेत. ह्यांच्याच हातात मराठी शाळा होत्या, ह्यांच्याच अधिकाराखाली मराठी शाळा होत्या, त्या शाळाच त्यांनी बंद पाडल्या किंवा त्या बंद सगळ्या पडल्या गेल्या. यांनी दुर्लक्ष केल्यामुळं मात्र आपल्या संस्था इंटरनॅशनल लेवलला नेल्या. त्या फी जर बघितला तर 30,000, 50,000, 1,00,000, 2,00,000पर्यंत यांच्या शाळेची फी आहे. आणि ह्या जर खरंच लोकप्रतिनिधीने यांना व्हायचंच आहे तर मी जाहीरपणे यांना सांगतो, यांनी यांच्या शिक्षण संस्थेमध्ये इचलकरंजीला सगळ्या जे विद्यार्थी आहेत यांना मोफत प्रवेश द्या. सॅम आठवले उमेदवारी अर्ज माघार घ्यायला तयार आहे. यांनी जाहीर करावं की आम्ही इचलकरंजीतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आमच्या शिक्षण संस्थांमध्ये मोफत शिक्षण देतो. कायद्याने त्यांना अधिकार आहे सर शिक्षण संस्था काढण्याचा, मोठं होण्याचा, तुम्हाला प्रॉपर्टी कमवायचा अधिकार आहे. मग चुकीचं काय? नक्कीच, पण तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना तुमच्या हातामध्ये 300 मराठी शाळा समजा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, उदाहरणार्थ धरून चला आपल्या हातात सत्तावर राहिलेलं, पण तर त्या 300च्या 300 मोडीत काढायच्या किंवा ज्या आहेत त्या मोडीत काढायच्या आणि तुमच्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्या मोठ्या करायच्या. म्हणजे एक प्रकारे असं झालं आहे की तुम्हाला 2 मुलं आहेत आणि एका मुलाला पूर्ण तुम्ही कुपोषित केला आहे आणि एका मुलाला मात्र दष्टपुष्ट केला आहे, तर 100% जनतेला लक्षात येईल तुमच्याच हातात असणाऱ्या मराठी शाळा तुम्ही बंद पाडलात. तुम्हीच नगरपालिकेत होतात, तुम्हीच सत्तेत होतात आणि अशावेळी जर तुम्ही शिक्षण संस्थेचा हा व्यवसाय करताय हे जनता समजायला एवढी भोळी नाही आहे. जनतेला हे समजतं आहे आणि मी जनतेला एकदा तुमच्या माध्यमातून आव्हान करतो आहे की हे पैशाचा पाऊस पडणार आहेत, हे तुमच्या मुलांची घेतलेली फीच आहे, या फीच्या माध्यमातूनच हे राजकारण करतायत आणि तुम्हाला लुटण्याचा प्रकार जो आहे. तर मी खरंच जनतेला एक आश्वासन देईन, मी गरिबाचा मुलगा आहे. शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 3,000 ते 4,000 रुपये शिक्षण संस्थेसाठी 2-2 मुलांना द्यावं लागतात. फी जर बघितला असा तर त्यावेळी 10,000 पगारामध्ये 4,000 जर तिकडे गेलं तर इकडं जो बाजार आहे तो याचं काय बघणार, ते स्वतःच्या हेल्थ संदर्भामध्ये काय बघणार. तर ह्या प्रश्न मोठे आहेत. सामान्य कुटुंबाला या ठिकाणी अडचणी जातात. तुम्हाला शब्द देतो, मी जर निवडणुकीमध्ये निवडून आलो या विधानसभेला तर यांच्या प्रायव्हेट संस्था ज्या यांनी बोगसपणे चालवलेल्या काही संस्था असतील ज्या आता मोठ्या मोठ्या अकॅडमी झाल्यात त्या पहिला बंद पाडेन. त्याचबरोबर मराठी शाळा इतक्या सुंदर करेन की इंटरनॅशनल लेवलला नेन की यांच्या शाळा ॲटोमॅटिकली बंद पडेल आणि यांचा शिक्षणाचा व्यवसाय त्या ठिकाणी बंद होऊन तुमचे जे लुटले जाणारे पैसे आहेत ते तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या घरासाठी, तुमच्या स्वतःच्या कष्टाचे पैसे तुमच्याकडे राहतील आणि तुम्हाला कुठलीही खिशाला झळ बसणार नाही. हा गरिबाचा मुलगा म्हणून मी तुम्हाला एक आश्वासन देतो. हे तुमचं सांगता ते बरोबर आहे, पण शिक्षण क्षेत्रात खूप मोठा भ्रष्टाचार होतो हे देखील मान्यच करावं लागेल आपल्याला. ज्या नगरपालिकेच्या शाळा आहेत फक्त बिल्डिंगा बांधून किंवा इतर सुविधा देऊन शाळा सुधारतील का? त्या शिक्षकांची पण मानसिकता आपल्याला तयार करावी लागेल. मग त्यासाठी तुम्ही काय प्लॅनिंग केलेलं आहे का?
नक्कीच. ज्या वेळेला तुम्ही म्हणताय अगदी बरोबर आहे आणि असेच तुमच्यासारखे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होणं पण मला गरजेचं वाटतं आहे. कारण जेव्हा जेव्हा आता समजा शिक्षकांनासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ह्या पूर्ण जे आता चाललेली रेस आहे ह्यामध्ये ते तयार करायला, जर बघितलं असा तुम्ही प्रायव्हेट शिक्षण संस्थेमध्ये जावा, त्या ठिकाणी 10वी झालेल्या 12वी झालेल्या मुली असतील किंवा मुलं असतील ते तिथं शिकवतात, ग्रॅज्युएशन झालेली मुलं शिकवतात, त्यांच्याकडं D.Ed आणि B.Edची डिग्री नाही आहे असे 90% मी तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षक दाखवतो. पण ते चांगले शिकवतात, त्यांच्यावर मी आरोप करत नाही आहे. पण इकडं मराठी शाळेमध्ये क्वालिफाईड त्याच ठिकाणी रँकिंगमध्ये आलेले शिक्षक आहेत, त्या शिक्षकांना तेवढी सुविधा द्या. नक्कीच ते रेसमध्ये आपले सगळे विद्यार्थी आणतील. आजच्या जर IAS ऑफिसर असतील, अनेक टॉपचे जर त्या ठिकाणी अधिकारी असतील, त्यांना विचारा तुम्ही कुठल्या शिक्षण संस्थेतून शिकून आलात. मराठी शिक्षण संस्थेतूनच ते आले आहेत, त्या आपल्या ज्या सरकारी शाळेत त्यातूनच शिकून आलेल्या आहेत, त्यांना त्याचा अभिमान पण आहे. फक्त त्या शाळा त्या लेवलच्या परत आणायच्या असतील तर यांचा व्यवसाय बंद पडला तर परत एकदा एवढे सगळे IPS आणि अधिकारी चांगलं व्हायला वेळ लागणार नाही. तुम्ही सारखं उल्लेख करता की गरिबाचं पॉवर आमदार होऊ द्या. गरिबाचं पॉवर इर्टिका घेऊन फिरतंय सर, म्हणजे तुम्ही इर्टिकामधून फिरतात. मग ही नेमकी कोणत्या प्रकारची गरिबी आहे? नक्कीच. जर त्या इर्टिकाचा नंबर जर बघितलात तर त्या नंबरवर सर्च मारा. ही इर्टिका दुसऱ्याची आहे. फक्त ह्या याच्यामध्ये मला मतदारसंघात फिरताना काही प्रॉब्लेमॅटिक म्हणजे विषय असा आहे की 4 लोक जायचं आहेत तर तो पेट्रोलचा विषय आला, परत ते एकत्रच त्याचं गणित तिथे येतं आहे. तर त्या उद्देशानं माझ्यावर जे प्रेम करणारे लोक आहेत त्यांनी स्वतःहून दिलेले आहेत की बाबा तुम्ही ही 1 महिन्यासाठी वापरा. सॅम आठवलेच्या नावावर 2 फक्त 2 व्हीलर आहेत, एक पप्पा वापरतात, त्यांच्यासाठी गरजेचं आहे, त्यांचं वय झालेलं आहे आणि त्यांना चालत जाणं थोडंसं अवघड होतं आहे. आणि माझी स्वतःची ॲक्टिवा आहे, 3172 गाडी नंबर आहे आणि तीच मी वापरतो आहे. इतर वेळेला 5 वर्ष आंदोलनाला मी आलेलं बघा, कुठेही बघा, कुठल्याही आंदोलन बघा, मी 2 व्हीलरवरच आलेलो तुम्हाला दिसेल. फक्त आत्ता काही वेळेला असं होतं आहे की गरिबाचं पोरगं का, तर गरिबाचं पोरगं यासाठी आहे, माझे गरीब लोक कुठं आहेत तुम्हाला सांगतो. हात मागावर आपले जे माग आहेत, आपले याचे पॉवरलूमचे साधे माग आहेत, तर साध्या मागावर सुद्धा काम करणारा जो त्या ठिकाणचं कामगार आहे तो गरीब आहे. गजरा विकणारा विक्रेता गरीब आहे, ती स्टॉलवाला गरीब आहे. तुम्हाला सांगतो या ठिकाणी माळवं विकणारा गरीब आहे. साहेब याच्यामध्ये जे छोटे व्यापारी आहेत ते गरीब आहेत. जेव्हा आपल्या मोबाईलचे होलसेल व्यापार करतात ते गरीब आहेत. त्याचबरोबर तुम्ही इकडे बघितला ज्या शेतात कामांना जाणाऱ्या महिला आहेत त्या गरीब आहेत. इतकी गरिबी यामध्ये लोकांच्या आता आहे की फक्त 10 ते 15,000 याच्यामध्ये ते तिथं आपलं घर चालवतात. आणि आत्ताच्या या शिक्षण व्यवस्था आणि ज्या महागाई वाढलेली आहे, गॅस सिलेंडर आहे, त्यामध्ये जर बघितलं असा तर खूप मागे अनेक व्यवसाय आहेत. मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये ते व्यवसाय टाकणार आहे. आता 4च नावं सांगितली म्हणे. 80% जनता इचलकरंजीची गरीब आहे, म्हणून त्या जनतेचा विकास करायसाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गरिबाचंच पोरगं आमदार झालं पाहिजे. 80% लोकांचा जर विचार केला असा तर 80% लोकांसाठी मला काम करायचं आहे. फक्त 20% लोकांसाठी विजन देऊन त्यांच्यासाठी काम केलं म्हणजे त्यांच्या हातात जी सिस्टम आहे त्याचं काम केलं आणि पूर्ण इचलकरंजीचं काम झालं असं होत नाही. म्हणजे गरिबाच्या पोरानं एकंदरीत ही जी ब्ल्यूप्रिंट तयार केलेली आहे, नक्कीच तयार आहे आणि ते ब्ल्यूप्रिंट 5 तारखेनंतर तुमच्या समोर येईल. अशी देखील चर्चा आहे, सॅम आठवले हे सेटलमेंट करतील का? खरं तर तसं बघायला गेलं तर हा त्यांचा एक फंडा आहे. जर कोणी झुकत नसेल, म्हणजे कुठला राजा झुकत नसेल तर त्या राजाला बदनाम केलं जातं. तर एखादी व्यक्ती त्यांच्यासमोर झुकत नसेल, त्यांना शरण जात नसेल तर त्याची बदनामी केली जाते. आणि मी एक पोस्टर जाहीर करतो आहे, जर उमेदवारी माघार घेतली म्हणजे पाकीट पोचलं का, आणि कोणी माघार घेतले त्यांना किती पाकीट पोचलं आहे हे मला वाटतं की वायरलेस मराठीनं शोधून काढावं आणि त्यांचे ते आकडे जनतेसमोर मांडावेत. कारण जनतेला फसवण्याचं जर काम ही लोक करत असतील, कर्ज भरून आपला व्यवसाय चालवत असतील, धंदा जर ह्या राजकारणाचा करत असतील तर हे खरंच लोकशाहीला धोकादायक आहे. नक्कीच वायरलेस मराठी तर हे लावेलच बातम्या, पण तुमच्यासारख्या नेत्याने देखील पुढे येऊन ते मांडलं पाहिजे. नक्कीच. ज्या दिवशी मला वाटेल की ह्या व्यक्तीने सेटलमेंट करून एखाद्याला सपोर्ट दिला म्हणजे सेटलमेंट झालेले आहे. आणि काही फंडे आहेत
की एखाद्या व्यक्ती त्याच्या पक्षातले असतात, फक्त तो माझ्याकडे आला पाहिजे आणि त्यानं स्वतःहून काही आर्थिक उलाढाल केली पाहिजे म्हणून फॉर्म भरला जातो आणि 4 दिवस ही उलाढाल बघितला असा तर शेअर मार्केटची जेवढी उलाढाल होत नाही तेवढी ह्या 4 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला उलाढाल दिसेल. मी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जर तुम्हाला माहिती मिळेल, अनेक कोट्यावधीचे रुपये तुम्हाला पोलीस प्रशासन, कारण महाराष्ट्रात एवढं स्ट्रॉंग आहे, सांगोल्यामध्ये बघितलं असा तर कोट्यावधी रुपये सापडलेत. तर पोलीस प्रशासन या 4 दिवसामध्ये हजारो कोटी रुपये उडकून काढेल, ज्या ह्या उलाढालीला थांबवलं जाईल आणि लोकशाही वाचवली जाईल. म्हणजे एकंदरीत लोकशाही हे पोलीस वाचवू शकतात असं तुम्हाला आशा आहे? 100%. जर पोलीस प्रशासनाला खुलेआम तुम्ही जर त्यांना सांगितलं दिली तर तुम्ही की तुमच्या कायद्याने चला, तुमच्या जे वर्दी आहे त्या पॉवर यूज करा. तुम्हाला सांगतो की या प्रशासनामध्ये चुकीच्या ज्या गोष्टी चालल्यात, आता बघितलं अत्याचाराचा जो प्रश्न आहे, अत्याचार नाव घ्यायला सुद्धा लोक घाबरतील अशी आपली महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा. नक्कीच महाराष्ट्र पोलीस एकेकाळी स्कॉटलंड पोलिसला देखील मागे टाकत होते. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. महाराष्ट्र पोलिसांच्याकडे जर पॉवर्स दिलीत तर नक्कीच जे काही भ्रष्टाचार होत असतील किंवा इतर काही गैरकृत्य होत असतील तर थांबू शकतात. पण तेवढ्या पॉवर्स त्यांना दिले पाहिजे आणि त्याच्यावर चेक आणि बॅलन्स देखील केलं पाहिजे. नक्कीच. त्यासाठी गरिबाचं पोरगं विधानसभेत गेलं पाहिजे, कारण हे प्रश्न विधानसभेत मांडले गेले पाहिजेत आणि त्यांना पावर देण्याचं काम, त्यांच्या हातात जे कोणी जर त्यांना तिथं अडवण्याचं काम करत असेल तर विधानभवनात जाऊन तो आवाज आणि डळकाळणी फोडण्यासाठी एक गरिबाचं पोरगं भास आहे. कारण तिथं जे अन्याय अत्याचार होतात ते कुठल्या श्रीमंताच्या मुलांच्यावर आणि मुलींच्यावर होत नाहीत, गरिबांच्या मुलांच्यावर होतात आणि ते तिथं बंद करण्यासाठी जे काय करावं लागेल त्याची आमची तयारी आहे. या गरिबाच्या पोराला साधारणतः किती मतं पडतील हे जनता ठरवेल. बरं, एक तर मुद्दा होता तुमचा एज्युकेशनचा. दुसरा तुमचा मुद्दा काय असेल सर? सगळ्यात महत्त्वाचं हॉस्पिटलचा सुद्धा आहे. 2 गोष्टी आहेत. जर आज तुम्ही बारकाईने विचार केलात तर 2च गोष्टीसाठी पैसे जातात लोकांच्या खिशातले. एक तर हॉस्पिटल, म्हणजे हॉस्पिटलचा बिल ऐकून आतला पेशंटसुद्धा दगावेल, कधी जो चांगला असेल तरी तो दगावेल, कारण व्यवसाय खूप मोठा झालेला आहे हॉस्पिटलचा आणि त्यामध्ये 2 लाख 3 लाख बिल हे सामान्य कुटुंबाला झेपत नाही. काही योजना आहेत, त्या योजना लिमिटेड आरोग्याच्या प्रश्नांसाठी आहेत, त्याच्यावर उपचारासाठी आहेत आणि त्या चांगल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने त्या चांगल्या काढलेल्या योजना आहेत. तर अशा वेळेला ज्या योजनेत बसत नाहीत त्यावेळी काय करायचं? आणि आता नुसताच आयजमचा प्रश्न बघितला असा तर विद्यमान आमदारांनी सांगितलं की आयजम खूप सुंदर केले. सुंदर खरंच केले त्यांनी, फक्त सजावट झाली म्हणजे आजची फॅसिलिटी मिळते असं नाही. नुसता तुम्ही स्टाईल चांगला लावला, कलर केलं आणि त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते बदललं म्हणजे हॉस्पिटल चांगलं झालं, हा जो एक विचार आहे त्यालाच मी फाटा देतो आहे. आतली सुविधा जी आहे, कारण आजसुद्धा माझ्या इचलकरंजीतल्या माता बहिणी त्या ठिकाणी प्रस्तुतीसाठी गेल्या तर त्यांना सांगलीला आणि कोल्हापूरला पाठवलं जातं. कुठलाही पेशंट एमर्जन्सी आला तर सांगली आणि कोल्हापूरला पाठवलं जातं. त्या हॉस्पिटलचं जर तिथं चालत नसेल तर हे आपलं अपयश आहे. मी गरिबाचं पोरगं, कारण त्या ठिकाणी स्लम एरियातील 80% गरीब जातात. त्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना सुविधा मिळण्यासाठी आणि एक आश्वासन देतो, गरिबाचं पोरगं आमदार करा, कोल्हापूर, सांगली आणि महाराष्ट्रातले पेशंट तिथे येतील आणि उपचार घेतील, असं ते हॉस्पिटल मी बनवेन. ह्या 2 गोष्टी माझ्या प्रामुख्यानं असतील आणि खरंच ह्या गरिबांसाठी गरजेच्या आहेत. त्यामुळे प्रश्न 24 तास गरिबांच्या कामासाठी गरिबाचं पोरगं म्हणून उपस्थित असेल. जसं गरिबी आहे देशामध्ये तसं श्रीमंत पण लोक आहेत. मग फक्त गरिबांसाठीच काम करणार की जे अप्पर क्लास, मिडल क्लास, लोअर क्लास आहे त्यांच्यासाठी पण काम करणार? मी तसा ज्यावेळी आमदार म्हणून इथं या ठिकाणी येईन त्यावेळी माझे प्रत्येक म्हणजे विरोधकसुद्धा माझे ते माझ्या मतदारसंघातले लोक असतील, मी त्यांच्यासाठी सुद्धा काम करणार. पण प्रामुख्यानं जे काम केलं जाईल ते गरिबांसाठी केलं जाईल, कारण ह्या लोकांच्याकडं तसा एज्युकेशन आहे, तसा पैसा आहे आणि यांना मला वाटत नाही की बऱ्यापैकी कुठल्याही गोष्टींची गरज लागेल जास्त करून. पण जिथं जिथं गरज लागेल विरोधकाच्या प्रश्नासाठी सुद्धा सॅम आठवले पहिल्यांदा त्याच्या मदतीला तिथं उभा राहील. चालेल. आजचे जे मुद्दे होते, गरिबी होती, एज्युकेशन होतं, ह्या भरपूर साऱ्या मुद्दे घेऊन सॅम आठवले इचलकरंजीच्या रिंगणात उतरलेले आहेत. आणि कोणता मुद्दा आहे का तो पण बघूया आपण सर. इचलकरंजीचा सुळखुटचा पाणी प्रश्न आहे. मी प्रत्येक इचलकरंजीकराच्या वतीनं सांगतो की सगळ्यांचं, मी कुणालाही नावं ठेवणार नाही की यांनी ते काम केलं नाही असं झालं नाही. ज्याच्यात कपॅसिटी जेवढी आहे तेवढे काम करणार. त्यांच्याकडे कपॅसिटी जितकी आहे, जितकी क्षमता आहे तेवढं त्यांनी ते काम केलेलं आहे. कुणाला मला नावं ठेवायचं नाही की त्यांनी असं केलं, काम एवढंच केलं. पण त्याच्यापेक्षा बेटर काम करता आलं असतं.
भ्रष्टाचारमुक्त करता आलं असतं, भ्रष्टाचाराची टक्केवारी थांबवता आली असती स्वतःपासून. तर काही गोष्टी त्या करायला पाहिजेत. सुळकूटचा पाणी प्रश्न आहे, तर सॅम आठवले एकमेव असा व्यक्ती असेल सुळकूटला जाऊन त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपल्याला जॅकवेल बांधायचा आहे त्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ करून जनतेला सांगितलं की तिथला प्रश्न काय आहे. तर त्या गावामध्ये ज्या ठिकाणी विरोध होतो आहे तिथं जाऊन मी व्हिडिओ करून तो या ठिकाणी प्रश्न मांडला आणि तिथली सत्य परिस्थिती प्रशासनासमोर आणि लोकांच्या समोर मांडली. तसंच इचलकरंजीतून आपल्या कलेक्टर ऑफिसपर्यंत 30 किलोमीटर दंडवत घालत आम्ही सुळकूटच्या पाण्यासाठी कलेक्टरांना निवेदन दिलं आहे. वेळोवेळी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि इचलकरंजी जनतेच्या मार्फत कमीत कमी 10 ते 20,000 पत्र इचलकरंजीतनं आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवलेले आहेत. असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी सुळकूट पाण्यासाठी आम्ही केलेलं आहे. पण सुळकूटचं पाणी हे मी आणणार हे अनेक जणांनी सांगितलेलं आहे. सॅम आठवले हे सुळकूटचं पाणी आणल्यानंतर सांगणार की हे पाणी मी आणले. येत्याला काळामध्ये सॅम आठवले हे नागरिकांचा विश्वास जपतील का? कारण की नागरिकांनी तुम्हाला प्रोत्साहन दिले, कार्यकर्त्यांनी तुम्हाला प्रोत्साहन दिले फॉर्म भरण्यासाठी. इलेक्शनच्या काळामध्ये प्रेमापोटी, दबावापोटी किंवा कोणत्या लालसापोटी जर तुम्हाला माघारी घ्यावी लागली तर तुम्ही माघारी घेणार का? मी मगाशीच सांगितलं माझ्या याच्यामध्ये की मी बोर्डच उद्या जाहीर करतो आहे. जर माघार घेतलं म्हणजे सेटलमेंट झाली का, हेच जर मी स्वतः जाहीर करत असेल तर त्याचा प्रश्नच उरत नाही. आणि एक प्रश्न जे तुम्ही मुद्दे मांडला त्यामध्ये वस्त्रोद्योगचा जो व्यवसाय आहे आपला यंत्रमाग व्यवसाय, साधा जो यंत्रमाग आहे तर तो व्यावसायिक आणि पूर्ण कामगार मुडखळीत चाललेला आहे. याच्यावर खरं तर आता बघितलं तर अनेक माग जर एका व्यावसायिकाने या ठिकाणी मिरवणूक काढली होती त्या मागाची आणि माग ते त्यांनी भंगारला विकायला नेले. तर ज्या पद्धतीनं आता विक्री आणि सामान्य जे यंत्रमाग व्यावसायिक आहे त्यांच्यावर जी वेळ आलेली आहे ती नक्कीच मी बदलेन. कारण व्यवसाय जिथून सुरुवात झाला त्या व्यवसायाच्या परत सुगीचे दिवस आणण्यासाठी गरिबाचं पोरगं नक्कीच काम करेल. आणि मी खरंच जनतेला विनंती करतो आहे की मी गरिबाचं पोरगं सारखं वारंवार सांगण्याचं कारण एवढं आहे की आपण सगळे गरीब आहोत आणि गरीब जर एकत्र आलं तर ह्या महाराष्ट्रासाठी, या इचलकरंजीच्या जनतेसाठी आणि इचलकरंजीच्या आपल्या प्रगतीसाठी आपण सगळे एक होऊया आणि मला विधानसभेमध्ये पाठवून इचलकरंजीचा आवाज महाराष्ट्रभर गाजवूया आणि आपल्या गरिबीसाठी लढूया, भांडूया. कारण अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काबिलियत है वही राजा बनेगा, असं आपल्याला खरं करणं गरजेचं आहे. सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला आलेलं नाही, चमचाच मिळाला नव्हता, त्यामुळं सोन्याचा प्रश्न आहे. तर मी परत एकदा विनंती करतोय की मला भरपूर अशा मतांनी विजयी करा आणि आपल्या इचलकरंजीचा आवाज त्या विधानसभेमध्ये गुंजू द्या, गरिबाचं पोरगं त्या ठिकाणी जाऊ द्या. जय महाराष्ट्र. नक्कीच बघूया. येत्याला काळामध्ये इचलकरंजीच्या रिंगणात हे आठवले सर आहेत. लोक त्यांना किती प्रतिसाद देतात, गरिबाच्या पोराला न्याय मिळतो का, हे इचलकरंजीकर येत्याल्या काळात नक्कीच ठरवतील. पाहत रहा वायरलेस मराठी. इचलकरंजीहून प्रवीण हांडे. धन्यवाद.